अ, 8:05 सुरू करूया. तोपर्यंत मी थोडं बोलतो. नमस्कार सर्वांना. अक्षर मानवच्या ऑनलाईन शिकवणी वर्गामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 21 जून 2024 इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा पहिला ऑनलाईन शिकवणी वर्ग घेतोय. आपले प्रशिक्षक जितेंद्र लोणकर सर आज आपल्यासोबत आहेत. आपण गेले 2 महिने ऑनलाईन शिकवणी वर्गाचा सातत्यानं प्रयोग करतोय. त्याच्यामध्ये परदेशी भाषांची सुरुवात आपण केली आहे. त्यामध्ये जर्मन, फ्रेंच, जापनीज, इंग्रजी आणि भारतीय भाषांची सुरुवात आपण केलेली आहे. त्यामध्ये कन्नड आणि संस्कृत सुरू आहेत. लवकरच पाली आणि कोकणी भाषा आणि अहिरणी भाषा सुरू होईल. अक्षरमानव जगण्याच्या सगळ्याच विभागांवर किंवा क्षेत्रांवरती प्रामाणिकपणे काम करण्यासाठी म्हणून सतत राबत असतं. तर शिक्षण प्रक्रियेतला हा एक वेगळा प्रयोग आहे, ज्याच्यामध्ये योग्य किंवा माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हा अक्षरमानवचा मूळ उद्देश आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्रभर जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये असणारे यांना आपण आवाहन करतो आहोत की आपण कृपया ऑनलाईन जे जे शिकता येईल तुमच्या क्षेत्रामधून ते शिकवण्याचा. माझा आवाज येतोय सर? इंजिनिअरिंग ड्रॉइंग. हा बोला. हा, तर तुम्ही सुरू करा सर तुमचा तास. हा, मला आता जे पार्टिसिपंट लोक आहेत यांच्याबद्दल थोडं ऐकून घ्यायचंय. आपण कुठून सुरुवात करूयात? मकरंद सर, तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगू शकाल? मी मागच्या खेपेला पण सांगितलं की मी गार्डनिंगचा कोर्स करतो, लँडस्केपिंगचा, आणि थोडाफार वॉटरप्रूफिंगची सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेतो. तर त्या संदर्भात मला थोडासा इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट आहे. आणि ऍज अ रिटायर्ड पर्सन मी तो ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशरचा कोर्स केलेला आहे. आणि संगीत पण थोडंफार ऐकतो आणि ब्रिज खेळत असतो ऑनलाईन. बुद्धिवादी खेळ खेळता? काय माहिती नाही आहे की नाही. ब्रिजला फार सुंदर लॉजिक लागतं. नाही, ब्रिजला लॉजिक लागतं आणि पत्ते लक्षात ठेवणं तसं लागतं. म्हणजे स्मरणशक्तीचा खेळ आहे तो. हो आणि स्ट्रॅटेजिक पण आहे. हो. इट्स अ गुड गेम. आणि त्याच्यामध्ये अपोनंट आपल्या काही पार्टनर टीम पण असते आपल्या बरोबर. हो. तो छान खेळ आहे. तो सगळ्यांना खेळता येत नाही सर. उत्तम. असं काही नाही, इंटरेस्ट लागतो थोडासा. इंटरेस्ट असलं तर होते. खेळायला टीम पण जवळ पाहिजे ना. आता इंटरेस्ट असला तरी नाही, हल्ली रोबोट येतात तुमच्या मदतीला. पार्टनर असलं तर उत्तम, पार्टनर नसलं तर रोबोट असतोच. चालेल. अनुजा मॅडम, आपली ओळख सांगताय? हो सर, मी एक स्टुडंट आहे, 12th पास आउट आहे आणि मी आता इंजिनिअरिंग घेणार आहे. तर त्यासाठीच बेसिक नॉलेज म्हणून जस्ट एक विषयाची बोलत ना, मी ड्रॉइंग हे मला आवडतं, त्याच्यामुळे मी हा एक कोर्स करण्याचा प्रयत्न केला. ओके. आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. पुष्पा मॅडम कोणी आहेत? हॅलो. हो. हा, बोलते. बोला ना मॅडम. मी तुमच्याबद्दल थोडं आज नाही, आजच जॉईन केला. मी इथल्या माझी नात जर्मन वगैरे करते आहे. तर मी ते सगळ्याच्यात वाचलं. तर मी म्हटलं नेमकं काय आहे. माझा पेशा नाही आहे किंवा मला काही इंजिनिअरिंग, पण म्हटलं बेसिक काय नॉलेज देतात. तर जस्ट फॉर नॉलेज साठी म्हणून मी म्हटलं काय आहे ऐकावं सेटर म्हणून. अन्यथा मला काही त्याच्यातलं असं खूप काही कळत नाही म्हणा इंजिनिअरिंगचं. फक्त तेवढ्यासाठी किंवा काय आहे, काय शिकवतायत ते, आणि खरंच काही आपल्याला असं छोटे टूल्स साठी घरच्यासाठी काही उपयोगाचं होतं का, अशासाठी म्हणून मी आज ऐकत तुमचं लेक्चर. एरवी तुम्ही काय करता? मी रिटायर्ड डॉक्टर आहे, पण मी आता ऑर्गॅनिक फार्मिंग करते. क्या बात आहे. सुंदर. आता मॅडम 10 वर्षापासून ऑर्गॅनिक फार्मिंग
फार्मिंग करते, पण जस्ट आता रिटायरमेंट नंतर काय आहे याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंगचं आपल्याला काही गणलं नाही आहे, नेमकं काय आहे म्हणून म्हटलं एक कोर्स ऐकून घ्यावं, आपल्याला खरंच काही योग्य आहे का, तर मग आपण ऍडमिशन घ्यावी, नाही तर राहू द्यावी, म्हणून आज जॉईन झाले आहे सर. आता गंमत सांगू का, हा जो कोर्स आहे ना, या कोर्स मध्ये काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करीनच, की हा कोर्स डिझायनरचा बेस आहे. आता डिझायनर कोणाला म्हणावं, की जो गोष्टी डिझाईन करतो. आता डिझायनिंगची प्रोसेस घडते कशी, तर आपलं जेव्हा अपब्रिंगिंग चालू असतं लहानपणापासून, त्यावेळेला आपले काही सेन्सर काम करत असतात. म्हणजे काय, तर आपला डेटा कंटिन्युअस चालू असतो. म्हणजे आपण जन्माला ह्या पृथ्वीवर येण्यापूर्वी, आईच्या पोटातून येण्या अगोदर पासून आपले सेन्सेस ऑन झालेले असतात आणि आपण इनपुट स्वीकारायला सुरुवात केलेली असते. आता सायन्स सांगतं, तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा व्हिज्युअल्स बघतो, डोळ्यांनी आपण पहिल्यांदा डेटा इन्फॉर्मेशन आपल्या मेंदूमध्ये साठवायला सुरुवात करतो. मग ध्वनी आणि आवाज आणि ध्वनीमधनं तयार होणारे नंतरचे शब्द, शब्दांमधून निघणारे शब्द, आणि मग असं करत करत आपण हळूहळू बोलायला लागतो. एक शब्दाची वाक्य असतात आपली, नंतर मग आपण अखंड बडबड असते, आणि मग आतापर्यंतची आपण ज्या भाषेमध्ये आपल्याला हवं आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. तर दुसरी ह्या पद्धतीने आपल्याकडे इन्फॉर्मेशन साठत असते. आता डिझायनर जेव्हा एखादी गोष्ट इलस्ट्रेट करतो, म्हणजे कागदावर उतरवतो, तर त्याची प्रोसेस कशी असते, की त्याच्याकडे भरपूर सारी इन्फॉर्मेशन साठलेली असते. त्या इन्फॉर्मेशनला तो आठवतो, म्हणजे मेमराईज करतो. मेमराईज झालं एकदा की त्या मेमरायझिंग नंतर मग त्याला जे हवंय किंवा जे घडवायचे किंवा जे नाहीये पण ते तयार करायचं, तर ती गोष्ट पहिल्यांदा त्याच्या विचारांमध्ये तयार होते. म्हणजे मला स्टूल डिझाईन करायचे किंवा चाक डिझाईन करायचे किंवा काहीतरी डिव्हाइस डिझाईन करायचं आहे, तर त्याची सुरुवात माझ्या मेंदूमध्ये होते, माझ्या विचारांमध्ये येते. मला एक प्रश्न येतो की मला हे सहज कसं करता येईल, याच्यात सहजता कशी आणता येईल, काय डिव्हाइस बनवता येईल, मग आपल्याकडे उपलब्ध गोष्टी काय आहेत, असं विचारांमध्ये माझ्या चालू होते. आणि मग मी मेमराईज करायला लागतो की आतापर्यंतच्या माझ्या नॉलेजमध्ये त्याला साम्य साधण्यात दिसणारं काही सापडतंय का, मग त्याला कुठे इव्हॉल्व्ह करता येईल का, मॉडिफाय करता येईल का. आणि असं करत करत माझे विचार जेव्हा मेमरायझिंग मधनं पुढे यायला लागतात, त्यावेळेला त्याचं एक दृश्य आराखडा माझ्या डोळ्यासमोर तयार व्हायला लागतो. दॅट इज माय इमॅजिनेशन. माझ्या इमॅजिनेशनवर मी काही ठोकताळे अवलंबायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यासाठी कच्चा माल, म्हणजे रॉ मटेरियल कुठलं वापरायचं, मीडिया कुठला वापरायचा, त्याचा आकार कसा असला पाहिजे, त्याची मापं कशी असली पाहिजेत. मला ते वापरताना माझ्या पायाच्या उंचीला, माझा गुडघ्यात पाय उचलल्यानंतर पाऊल माझं किती उंच उचलू शकतो, तेवढ्या उंचीच्या पायरीची मला टप्पा द्यायचा आहे का, मग अशा 2 टप्प्यांनी मी स्टुलावर चढायचंय का, असं सगळं जेव्हा माझं इमॅजिनेशन व्हायला लागतं, त्यावेळेला ते स्टूल मला व्हिज्युअलाइज व्हायला लागतं, म्हणजे मला दृश्य स्वरूपात दिसायला लागतं. माझ्या कल्पनेमधलं चित्र माझ्या समोर गोल हवेत फिरायला लागतं त्रिमितीय स्वरूपामध्ये. आणि मग तो जो विचार आहे, तो विचार माझ्या डोक्यातला, मी जर आर्टिस्ट असेल तर मी काय करतो, चित्रामध्ये उतरवतो. आता माझे विचार जर मी चांगला गात असेल तर माझ्या स्वरांमधनं मी व्यक्त करतो. जर मी लेखनाचं माझ्याकडे कसब असेल तर मी ते विचार लेखणीमधनं कागदावर उतरवतो. त्याची एखादी छानशी कविता होते, एखाद्याचं नाटक होतं, एखादं कॉलम लिहितं, कोणी समीक्षा करतं. तर ही जी काही सगळी अंग आहेत, इलस्ट्रेशनची अंग आहेत, पण ह्या सगळ्यांमध्ये सुरुवात होते तुमच्या विचारांपासून. आता डॉक्टर मॅडम असं आहे की आता तुमच्या डोक्यामध्ये जे काही येणारे विचार आहेत, ते जे काही इमॅजिनेशन आहे, ते आज तुम्ही ऑर्गॅनिक शेतीच्या स्वरूपामध्ये व्यक्त होत असत. आवाज गेला आता तुमचा, आवाज गेला. किंवा तुमच्या संभाषणातून माध्यमिक ज्यात व्यक्त होता येतं. म्हणून तुमच्या क्रिएटिव्हिटीला गणिती जोड मिळून तुमच्या चित्रांची रचना भौमितिक होत जाते
आणि त्या भौमितिक रचनांमधनं तुम्ही एखादा डिव्हाइस, आता तुम्ही ऑर्गॅनिक शेती करता, ऑर्गॅनिक शेती करताना तुम्हाला शेती अवजारांमध्ये एखादं छोटस काहीतरी असेल की मला वाकून नाही काम करायचं, मला उभ्या उभ्या काहीतरी टोकन करता आलं पाहिजे, तर मी काय करता येईल? तर माझ्या पावलांचा वापर मला करता येईल का? पायानं काही दाबता येईल का? मग लांब दांड्याचं रूप बनवता येईल का, ज्याच्या मला टोकून तण काढता येईल? आवाज येत नाही सर, आवाज येत नाही. पहिल्यांदा आठवतो, मेमराईज होतो, मेमराईज नंतर मग हळूहळू परत सरकत माझ्या इलस्ट्रेशन पर्यंत आलो आणि मग ही प्रक्रिया माझी पूर्ण होते. हा बाबासाहेब बोला. नाही काही नाही, बोला सर. तुम्ही हात रेज केला होता म्हणून डिस्कनेक्ट झाले होते त्यावेळेस केला होता. ओके. ठीक. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग, गोईंग द थिंग्स न्यूली, हा एक तुम्हाला दृष्टिकोन देतो. तर मी मॅडमशी बोलत होतो, सुषमा मॅडमशी, की तर मला हे सांगा, म्हणजे आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये मला ते ड्रायर वगैरे थोडस असं घरगुती बनवायचं डोक्यात आहे. मग याच्यासाठी काही उपयोग होईल का? आंब्याची ते ऑर्गॅनिक आंबे पिकवायचं आहे, त्याच्यासाठी असं रॅक बनवायचं डिझाईन डोक्यात आहे. मग त्याच्यासाठी काय उपयोग होईल याचा? निश्चित उपयोग होतो त्याच्यासाठी. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत उपयुक्ततेसाठी लागणारी साधनं बनवणाऱ्या सर्व लोकांना जगातल्या सगळ्यांनाच इंजिनिअरिंग ज्ञान कधीच उपयुक्ततेमधनं विकसित होत गेलेली कला होती, गरजेतून तयार होणाऱ्या गोष्टी होत्या. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आदिवासींकडे असणारी तंत्र, शेतीला उपयुक्त असणाऱ्या गोष्टी या जर तुम्ही बघितल्या तर त्यांच्याकडे मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र पण त्यांचं विकसित आहे. त्यांच्याकडे न गंजणाऱ्या लोखंडाच्या वस्तू ते बनवतात. त्यासाठी ते लोखंड, दगड, माती, धोंडे वितळवतात आणि त्यापासून लोखंड तयार करतात. ते बाजारात लोखंड नाही येतात. आता हे जे ज्ञान, हे इंजिनिअरिंग नॉलेज आहे. हे त्यांच्या परंपरेतून, त्यांच्या सातत्यातून त्यांच्याकडे विकसित होत गेलेले. उदाहरणार्थ मसाल्याच्या पदार्थांपासून बनवणारे रुचकर गोष्टी, स्पेशली नॉनव्हेज पदार्थांना रुची देण्याचं काम करण्यासाठी वापरले जाणारे मसाले हे आदिवासी संस्कृतीतून विकसित झाले. अच्छा. आदिवासी संस्कृतीतून त्यांना विकसित झाला. कपड्यांचं म्हणजे नागरीकरण जे माणसाचं झालेलं आहे मानवाचं, ते आदिवासींच्या कलांमधनं आणि निसर्गाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमधनं विकसित होत गेले. तर त्यामुळं बॅक टू बेसिक आपण जेव्हा हा शब्द उच्चारतो त्यावेळेला खरोखरच आपण बॅक टू बेसिक्सला जातो का? आपण त्या बारकाईनं त्या गोष्टींचा विचार करतो का? जितेंद्र सर, माझा एक प्रश्न आहे. जितेंद्र सर, डॉक्टर मॅडमनी जो प्रश्न विचारला की त्यांना जी उपकरणं तयार करायची आहेत त्याचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमका कसा समावेश आपण केलाय, कृपया आपण अभ्यासक्रमावर जाऊया. आता अभ्यासक्रमावर कसा जाता येईल? आता अभ्यासक्रमामध्ये भौमितिक रचना म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्लेन जॉमेट्री पासून सुरुवात करतो, जो आपण आज सुरुवात करणार आहे त्याची, त्याच्यामधनं आपल्याला भौमितीचं ज्ञान एकदा प्राप्त झालं, कळायला लागलं, समजायला लागलं की आपल्याला रेखाटनं करता येतात आणि त्या रेखाटनांमधनं आपण तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी म्हणजे आंबे ठेवण्यासाठीचं शेल, ज्याच्यामध्ये हवा व्यवस्थित पास झाली पाहिजे, त्याला ऊब पण व्यवस्थित लागली पाहिजे आणि त्याच्यावर एकमेकांवर 2 थर, 3 थर, 4 थर असे आपल्याला रचताना खालचे आंबे जपता कामा नये. यासाठी आपल्याला तयार करता येणारी वस्तू अशा जर पद्धतीचं शेल बनवायचं असेल तर मॅडमना प्रत्यक्ष माहिती आहे की आंबा पिकतो कसा आणि तो कसा पिकवायचा. तर त्यासाठी त्यांना काय हवंय, 2 आंब्यामध्ये अंतर किती पाहिजे, 2 थरांमध्ये अंतर किती पाहिजे, याच्या प्रमाणानुसार शेल जर त्यांना बनवायचं असेल तर त्याचं ते चित्र काढू शकतात. त्यांनी काढलेल्या चित्राबरोबर फॅब्रिकेटर त्यांना ते फॅब्रिकेट करून देऊ शकतात. म्हणजे तुम्ही स्केच की पूर्ण कन्सल्ट म्हणजे डायरेक्ट करणार की आपल्याला फक्त कसं स्केच बनवायचं वगैरे